पद्धतीनं ववी खंडली नाही पाहिजे. समजा तिला जशी खंडली नाही खंडत नाही का, आणि तशी तुमच्या कृपा आशीर्वादानं ववी मागं ववी पूर्ण झाली पाहिजे असं नाथ महाराज म्हणतात. जैशा साखरेची कणिका गोडीये भिन्न नव्हती देखा, तैसी निरूपण ये रसाळ सुखा ब्रह्मरसे देखा रसवृत्ती. आता साखरेचे कण महाराज, कोणताही कण खा, मुठभर साखर घ्या आणि त्याच्यातला कोणताही कण घ्या मला, तोंडात टाकला ती प्रत्येकाची चव सारखी, चवात काही बदल नाही महाराज. तशी ववी कोणती बी लिहिली तरी साखरेसारखी गोड स्वच्छ लागली पाहिजे. कोणती ववी वाचली, कोणतीही सांगितली, तिची गोडी कशी झाली पाहिजे, साखरेची गोडी. होय, साखरात काय साखर चहात टाकलं, कमी टाकलं, पानचट लागल, हे सवाल सोडून द्या. पण प्रत्यक्ष साखरच खाल्ल्यावर तिला म्हणेन का हे पानचट साखर आहे म्हणून, अजिबात नाही. तशी ववी मागं ववी लिहिलेली आणि ती ववी सुरच्या पुढं मांडलेली, जशी साखर खाल्ल्यानंतर तिची गोडच लागते, तशी कोणतीही ववी, कुठलीही ववी वाचली ना, ऐकली ना, ती साखरेसारखी गोड लागली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुझी कृपा माझ्यावर पाहिजे असं नाथ महाराज सरस्वतीला म्हणतात. तेथे मी पणेशी सरस्वती बैसविले एका ताटे रसवृत्ती, तेने भिन्न शेष देवनी तृप्ती, हे उद्गार येती कथेचे. हे उद्गार येती कथेचे. आता एका ताटामध्ये जेवायला बसलेले आणि मग घास मोजण्यात काय मजा आहे का? दोघजण एका ताटामध्ये जेवायला बसल्यानंतर घास मोजण्यामध्ये मजा नाही. सगळं अन्न दोघांना समान खायला पाहिजे महाराज, त्याच्यात काय भेद व्हायला नाही पाहिजे महाराज, आणि चव देऊन खायला पाहिजे, आणि तरच त्याच्यात आनंद आहे. आणि तशा पद्धतीनं माझ्यावर कृपा कर आणि त्या पद्धतीनं झालं पाहिजे असं म्हणतात. आता वंदुते सज्जन जे कानंद चितघन, वर्षताती स्वानंद जीवन संतप्त जन निवावाया. आता वंदू साधू सज्जन होय, जे का चितघन वर्षताती दान, हो सगळे लोक निवावाया. जशा पद्धतीने म्हणतात आतुरतेने लोक पावसाची वाट बघतात, आतुरतेला सगळेजण वाट बघतात महाराज. आणि त्याच्या पद्धतीनं संत असतात महाराज. चितघन म्हणजे आकाशातून जसा पाऊस पडल्यानंतर कर्तव्य जे अंकुरग्रस्त झालेले असते महाराज, प्रत्येकाला ओढ बसलेली, सगळे चुकायला लागले, सगळे जण चुकायला, वरून पाऊस पडला आणि ते जसे टवटवीत होतात, आणि तशा पद्धतीनं संत सज्जन हे कृपेचा चितघन आहे. आणि ज्यांच्यावर संतांची कृपा झाली का महाराज, आणि ते जसे पाऊस पडल्यानंतर धान फुलतं, आणि तशा पद्धतीने तुमची कृपा झाल्यानंतर प्रत्येकजण फुलल्या जातात. अशा प्रकारची संतांची कृपा माझ्यावर असावी असे नाथ महाराज म्हणतात. ते चैतन्याचे अलंकार की ब्रह्मविद्येचे श्रृंगार, की ईश्वराचे मनोहर निज मंदिर निवासा. ईश्वराचं बरं का, ईश्वर ओळखून देण्यासाठी संस्था असतात. होय, चैतन्याचे अलंकार. अलंकार जसा सोन्याच्या अलंकाराला बाधाच नाही मारत, ओरिजिनल जर सोनं असणं बावन्न कशी. चैतन्याचे अलंकार, अलंकार जर ओरिजिनल असलं त्याला आहे का बाधा, तशी संताला कुठल्याच प्रकारची बाधा नाही मारत. हो, 200 रुपयाचं 300 रुपयाचं सोनं असलं नाही, दिसतंय सोन्यासारखं, पण त्याला बाधा असतो महाराज. गळा होऊन असतो, हात होऊन असतो, काय सोनं आहे का तिथं, पण ते खरं असतंय का, नसतंय. ओरिजिनल जसं सोनं असतं आणि त्या सोन्याला बट्टाच नसतो, आणि तशा पद्धतीने चैतन्याचे अलंकार हे संत आहेत, यांना बट्टा नाही, त्यांची कृपा माझ्यावर असावी त्या संतांची. त्याच्यासाठी ग्रंथसिद्धीला न्यायचं आहे अशा प्रकारे म्हणतात. ते अधिष्ठानाधिवासू की सुखासही
सोलासू विश्रांतीसी विश्वासू निद्रहिवासू करावया. हो, विश्रांतीचं ठिकाण म्हणजे संत, सूर्यासारखे तेजस्वी म्हणजे संत महाराज. हो, संताला कोणती उपमा, सूर्याची उपमा बघतो महाराज. विश्वास म्हणजे विश्वास, संताकडे विश्वास असतो आणि अशा विश्वासावर संताची कृपा माझ्यावर झाली पाहिजे. सूर्यासारखे जे तेजस्वी आहेत का, आणि त्याची कृपा माझ्यावर झाली पाहिजे असे तुम्ही संत आहात, अशा प्रकारे म्हणतात. की ते भूतदार नव की माहेराली कनव नाते निर्गुणाचे आवेव निज गौरव स्वनंदा. की ते भूतदयार नव की माहेराली कनव नाते निर्गुणाचे आवेव निज गौरव स्वानंदा. भूतदया, जे जे इथे भूत ते ते मानवी भगवंत. तर किती भूतदया, प्रत्येकावर संत दया करतात. तो पुन्हावरही दया करतात. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, असे संत प्रत्येकावर दया करतात महाराज. हो, एखादी बऱ्याच दिवस मुलगी नांदायला गेलेली असं वाटते, माहेराला आल्यावर किती आनंद होतो. तसं संत आल्यानंतर किंवा संत भेटल्यानंतर, जसं मुलगी नांदायला गेलेली घरी माहेरला आल्यानंतर तिला जेवढा आनंद होत होता, आणि तेवढा आनंद संताला बघितल्यानंतर प्रत्येकाला होतो. असं सामर्थ्य संतामध्ये आहे. म्हणून करतात तुमची कृपा माझ्यावर असावी असं नाथ महाराज म्हणतात. नाते डोळ्यातील दृष्टी की तिची ही देखणी पुष्टी की संतुष्टी तुष्टी चरणांगुष्टी जयाचे. आता डोळ्यातली दृष्टी महाराज संतानं जर बघितलं ना, डोळ्यात प्रत्येकावर कृपा करतात. किंवा पायातली पुष्टी, पायाचं दर्शन संताच्या घेतलं की प्रत्येकाचा उद्धार. असं संतामध्ये सामर्थ्य आहे. दृष्टीमध्ये सामर्थ्य, पायामध्ये सामर्थ्य, आशीर्वादामध्ये सामर्थ्य. संतांना आशीर्वाद दिला की पुढच्यावर कृपा झाली. पायाचं दर्शन घेतलं संताच्या की पुढच्याचं कामं झालं. डोळ्यानं जरी बघितलं संतानं तरी समोरच्याचं कामं झालं. आणि अशा संतांची माझ्यावर कृपा असावी असं नाथ महाराज म्हणतात. ते पाहती दयाकडे त्याचे उगवे भवसाकडे परब्रह्म डोळे या पुढे निज निवाडे उदासे. जे पाहती तयाकडे तयाचे उगवे साकडे महाराज. ज्या संतानं ज्यांच्याकडे बघितलं का त्यांची पूर्ण कृत्य झाले महाराज. ज्या ज्या संतानं त्यांच्याकडे बघितलं आणि देव प्रत्यक्ष डोळ्यापुढे आणून ठेवतात तो संत. संत देव दाखवतात, संतांमुळे देव दिसतो. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुमच्यामुळे डोळ्याला देव दिसतो आणि तुमच्यामुळे पूर्ण साकडं, पूर्ण विद्या पूर्ण होते. असं सामर्थ्य तुमच्या संतांमध्ये आहे. आणि म्हणून करता त्या संतांचा आशीर्वाद मला पाहिजे असं नाथ महाराज म्हणतात. ते साधन चतुष्टय सायास न पाहती शास्त्र त्यातुरे विलास. एक धरला पुरे विश्वास स्वय प्रकाश ते करीती. स्वय प्रकाश जे करीती, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपोले महाराज. हो, संतांची कृपा झाली बरं का, कोणतंही साधन सिद्धीला जातं महाराज. हो, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, चतुष्ट साधन जे जे का आहे का, तुमची कृपा जर झाली ना तर प्रत्येकाचं कामच झालं. म्हणून करता तुमची कृपा माझ्यावर पाहिजे असं म्हणतात. ते जगामादी सदास्ती जीव मात्राचे दिसती परी विकल्पेची थकी गती नाही म्हणती नास्तिके. नाही म्हणती नास्तिके. बघा, जगामध्ये संत असतात
दिसायला जगासारखे असतात, आपल्यासारखे संत हे आपल्यासारखे, कपडे आपल्यासारखे असतात, होय, जेवण ठेवून आपल्यासारखंच करतात आणि आपल्यासारखंच बोलतात. मग काय नास्तिक लोक असतात ना, नास्तिक म्हणतात ह्यांच्या जर आमच्यात काय फरक आहे लोक, हे आपल्यासारखेच आहेत, ते नास्तिक असतात, त्यांना वाटतं हे आमच्यासारखेच आहेत नास्तिक. पण संत तसे नसतात. ज्याच्यावर कृपा झाले त्याचं कार्य सिद्धीला जातं. अशा प्रकारे तुम्ही आहात म्हणून करता तुमची कृपा माझ्यावर असावी. मातीयेचा द्रोण केला